सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? नमस्कार, मी प्रियंका. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं मागील 18 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या या उपोषणाचा 19वा दिवस आहे. या उपोषणामुळे त्यांचं वजन सुद्धा कमी झालंय. सोनम वांगचुक 20 जून पासून जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नीट परीक्षेतील अनियमिततेबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुक आमरण उपोषण का करत आहेत, सरकारकडे त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, याविषयीची अधिक माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. सोनम वांगचुक आता उपोषण का करत आहेत? दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी 6 जून रोजी केली होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या याच आंदोलनाला वांगचुक यांनी 2 जूनला पाठिंबा दिला होता. तसेच आंदोलकांना त्यांनी देशभक्त संबोधलं होतं. त्यानंतर वांगचुक यांनी 6 जून रोजी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 20 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी 2 मागण्या केल्या. एक म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दुसरी म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा द्यावा व 6व्या परिशिष्टामध्ये समावेश करावा. अशा 2 मागण्या त्यांनी ठेवल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी वांगचुक यांनी केंद्र सरकारला 27 जून पर्यंतचा अवधी दिला. यातील एक जरी मागणी पूर्ण झाली तर आपण उपोषण संपवू असंही ते म्हणाले होते. परंतु केंद्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने वांगचुक यांनी 28 जून पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्याबरोबर एसआय या संघटनेचे आणखीन 6 सदस्य उपोषणाला बसले आहेत. वांगचुक म्हणालेत की मी इथे आहे कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. मागील 40 वर्षांपासून शिक्षण हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. जेव्हा तरुणाई शिक्षण व्यवस्थेतील अडचणींबाबत आवाज उठवत आहे त्यावेळी मी शांत कसा राहू शकतो, असं ते यावेळी म्हणाले होते. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे ते सुद्धा पाहूयात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची कॉक्रोच जनता पार्टीने मागणी केली आहे. पेपर फुटल्यानंतर मे महिन्यात नीट परीक्षा रद्द झाली. 14हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यामुळे आत्महत्या केली. याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. परंतु त्यांच्या राजीनाम्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाहीये असं कॉक्रोच जनता पार्टीने म्हटलं होतं. आता वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवलं तर पुढे काय होईल? डॉक्टरांनी सांगितलंय की उपोषण करणाऱ्यांचं जिवंत राहणं हे त्याच्या शरीराच्या हायड्रेशन, बॉडी फॅट आणि आरोग्यावर अवलंबून असतं. एखादी व्यक्ती फक्त मिठाचं पाणी घेत असेल तर ती व्यक्ती जास्तीत जास्त 2 ते 3 महिने जिवंत राहू शकते. परंतु जर शरीराचं वजन हे 10% अधिक घटलं तर वैद्यकीय देखरेखीमध्ये राहण्याचा सल्ला हा दिला जातो. सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृती संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी घेण्यात येणार आहे. या याचिकेमध्ये केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे आणि गरज पडल्यास त्यांना जबरदस्तीने अन्न भरवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता त्यांचं जर उपोषण सुरूच राहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये वांगचुक यांचा जीव हा धोक्यात येऊ शकतो आणि तसं झालं तर याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.